तर मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो मी आहे दंतेवाडा येथे, छत्तीसगडमधलं एक प्रमुख शहर असलेलं हे ठिकाण। तर मित्रांनो या दंतेवाडामध्ये एक प्रसिद्ध मंदिर आहे, दंतेश्वरी देवी मंदिर। 51 शक्तिपीठापैकी एक असलेलं हे मंदिर आज आपण पाहणार आहोत आणि घेणार आहोत दंतेश्वरी मातेचं दर्शन। तर चला मित्रांनो, आपणही माझ्यासोबत आज दर्शन घ्या दंतेश्वरी मातेचं। चला जाऊया आपण आता मंदिराच्या दिशेने। तर हा आहे परिसर, दंतेश्वरी माता मंदिराचा परिसर आहे हा, बाहेरील कॉरिडॉर ज्याला म्हणतो आपण। या बाजूला ज्योती कलश भवन दिसते आपल्याला। नवरात्रामध्ये या ठिकाणी कलश स्थापना केली जात असते। प्रत्येक भाविक या ठिकाणी आपला कलश आणून लावू शकतो। असे हजारो कलश या ठिकाणी लावले जातात। बघा, हे आहे ज्योती कलश भवन। आपण जाऊ पुढे मंदिराकडे। बघा मित्रांनो, हा सुंदर परिसर, दंतेश्वरी मंदिर दंतेवाडा। या बाजूला दुकानं देखील आपण पाहू शकता मंदिराच्या परिसरामध्ये जी असतात नेहमी। तर बघा मित्रांनो, मी तुम्हाला ही मूर्ती दाखवतो अगदी समोरून। दंतेश्वरी मंदिराच्या परिसरात असलेली ही बजरंगबलीची मूर्ती। तर अशा प्रकारची पूजा असते या ठिकाणी। बघा, हार आहे, नारळ आहे, अगरबत्ती आहे आणि अशा पिशव्या दिल्या जातात त्या खास। बघा, तर ही अशी दुकानं दंतेश्वरी माता मंदिराच्या अगदी गेटच्या समोर असलेली ही दुकानं आहेत, छोटी छोटी। आणि या बाजूला बघा, हे आहे गेट पुढे जे दिसतंय आपल्याला। आपण या गेटने जाणार आहोत मंदिराच्या आतमध्ये। तर चला मित्रांनो, आपण जाऊया मंदिराच्या आतमध्ये। हे आहे भव्य प्रवेशद्वार। श्री दंतेश्वरी माई की जय असं लिहिलेलं आहे, आपण पाहू शकता मंदिराच्या या भक्कम दरवाजाच्या वर। तर बघा, या दोन शिळा दिसतात आपल्याला गेटवर आणि याची पूजा केल्यानंतर भाविक आतमध्ये प्रवेश करतात। बघा, असं काहीसं हे दृश्य आहे आत आल्यानंतर या गेटच्या। आज वृंदावन में जाके यशोदा मैया ला दत्ता सके सहेली मन ये तो मोर दीदी बहने मन आए हैं वो मनाएंगे और का कहत है तरि हरि नाना सुवाना यशोदा तोरे ललेना। तर मित्रांनो, मंदिर परिसराच्या आत प्रवेश केल्यानंतर आपण बघू शकता माझ्या पाठीमागे जे भाविक मंडळी आहे यांनी अतिशय सुंदर असं एक भजन या ठिकाणी सादर केलं। हे बघा, हे माझ्यासोबतच चालत आहे आता। तर आम्ही जातोय आता वाजत गाजत मंदिराच्या दिशेने आणि आपण घेणार आहोत आज माता दंतेश्वरीचं दर्शन। तर 51 शक्तिपीठापैकी एक असलेलं हे शक्तिपीठ आज आपण पाहणार आहोत। तर कथा अशी आहे मित्रांनो, एक धार्मिक कथा अशी आहे की माता सतीचा एक दात म्हणजे दंत या ठिकाणी पडला होता, त्यामुळे या परिसराला दंतेवाडा असे नाव पडले। आणि त्याचीच एक आठवण म्हणून राजा अन्नमदेव यांनी 14व्या शतकामध्ये या मंदिराची स्थापना केली होती, अशी ही कथा आहे। आणि एवढ्याच जुन्या म्हणजे 14व्या शतकातलं हे मंदिर आज आपण पाहणार आहोत आणि मातेचं दर्शन घेणार आहोत। तर चला माझ्यासोबत आपण देखील या मातेचं दर्शन नक्की घ्या। चला जाऊया मंदिराच्या आतमध्ये। तर बघा मित्रांनो, आपण पोहोचलो आहोत मंदिराच्या अगदी जवळ। आपण पाहू शकता हा दीपस्तंभ बाहेर आहे पाठीमागे मंदिराच्या अगदी गेटच्या समोर। आणि हे आहे मंदिर, हे मंदिर आहे मातेचं, मा दंतेश्वरी माईजी। अतिशय प्रसिद्ध असं हे मंदिर आहे। या आपण जेव्हा कधी या भागात येतात, बस्तर जिल्ह्यामध्ये येतात, बस्तर जिल्ह्यामध्ये असलेलं ठिकाण आहे। तर बस्तर जिल्ह्यामध्ये आल्यानंतर आपण माता दंतेश्वरीचं नक्की दर्शन घ्यायला पाहिजे, इतकं हे पावन ठिकाण आहे। आपण जाऊया आतमध्ये आणि घेऊया मातेचं दर्शन। चला जाऊया आत। तर अशी ही रांग लागलेली आहे बघा, रविवार असल्यामुळे गर्दी जरा जास्त आहे। आणि आपण पाहू शकता ही रांग मंदिराच्या समोर। तर मित्रांनो, हे आहे माता दंतेश्वरीचं मंदिर आणि हे आहे मूर्ती माता दंतेश्वरीची। आपण इथे जाणार आहोत आणि दर्शन घेणार आहोत माता दंतेश्वरी।
मित्रांनो, आमचं दर्शन झालेलं आहे. दंतेश्वरी मातेचं दर्शन मी आत्ताच घेतलेलं आहे. आतमध्ये अलाउड नसल्यामुळे कॅमेरा आपल्याला काही दाखवता आला नाही. आतलं दृश्य अतिशय सुंदर अशी काळ्या दगडाची मूर्ती आहे आणि मंदिर पण खूप सुरेख आहे. 14व्या शतकातलं जुनं बांधकाम आपल्याला जाणवते. त्यावेळेचे दगडी खांब, लाकडाचा भरपूर वापर असं हे मंदिर आहे. मला आशा आहे आपल्याला हे मंदिर नक्की आवडलं असेल. तर आपण पाहू शकता हा मंदिर परिसर, माता दंतेश्वरीचं हे मंदिर. रात्रीची वेळ झालेली आहे, म्हणजे अंधार झालेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला प्रॉपर इथला व्ह्यू मिळत नाही मला. तरी देखील खूप मी प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जास्तीत जास्त या मंदिराचा परिसर दाखवण्याचा. तर मित्रांनो, या ठिकाणी याल कसं, तर हे दंतेवाडा फेमसच ठिकाण आहे छत्तीसगडमधलं आणि जगदलपूरपासून देखील हे जवळ आहे. तुम्ही जर जगदलपूरला आलात तर तिथून एक 40 ते 50 किलोमीटर अंतरावर फक्त हे दंतेवाडा आहे. तर असं खूप लांब नाही आहे. जेव्हा कधी आपण या भागात याल, छत्तीसगडमध्ये याल, बस्तर जिल्ह्यामध्ये याल, तर आपण माता दंतेश्वरीचं दर्शन नक्की घ्या. दंतेश्वरी मातेच्या मंदिराच्या समोर हा खांब आहे आणि आपण पाहू शकता काही भाविक या ठिकाणी पाठीमागे हात नेऊन एकामेकाला बोटं लावण्याचा प्रयत्न करतात. तर जर तसं झालं तर देवीची कृपा त्या भाविकावर आहे असं समजल्या जाते, अशी मान्यता आहे. तर बघा, अशा प्रकारे हे प्रयत्न करताना आपण पाहू शकता भाविक. हे बघा, आता बघूया आपण कोणाचे हात लागतात का. बघा, एकंदरीत असं हे प्रयत्न आहेत, पण ते काही शक्य होताना मला तरी दिसलं नाही अजून. हे बघा, अगदी मंदिराच्या समोर हा खांब आहे. बघा, यांचं झालेलं आहे, बघू शकता आपण. यांचं शक्य झालेलं आहे. बघा, ह्या दुसऱ्या भाविकाचं देखील बोटांना बोट लागलेलं आहे. याचा अर्थ यांच्यावर देवीची कृपा आहे. अशा प्रकारचं एक जुनं शिवलिंग आपण या ठिकाणी पाहू शकता. त्याचप्रमाणे ही मूर्ती आहे, एक देवीची मूर्ती याच मंदिर परिसरामध्ये. हे बघा, हे आणखीन एक वेगळ्या आकारामधलं शिवलिंग आहे माता दंतेश्वरी मंदिराच्या परिसरामध्ये. पाहू शकता आपण आतापर्यंत गोल आकाराचे बघितलेले आहे. हे मात्र याचा आकार बघा वेगळा आहे, चौकोनी आकार आहे. तर बघा, हे शिवलिंग दंतेश्वरी मातेच्या अगदी मंदिराच्या समोर असलेलं, याला भाविक फिरवतात. एक आस्था आहे त्यांची, प्रत्येकाची श्रद्धा आहे. जर हे फिरलं तर देवाची कृपा त्यांच्यावर आहे असं समजल्या जाते. हे बघा, लहान लहान मुली देखील त्याला फिरवण्याचा प्रयत्न करतात. आणि हे बघा, तर अशा प्रकारे हे शिवलिंग या मंदिराच्या परिसरामध्ये आपण पाहू शकता. हे बघा, या दोघी मिळून फिरवलेलं आहे. बघा. तर मित्रांनो, कसा वाटला आपल्याला आजचा व्हिडिओ? आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका. पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.